एक दिवस आईबुवांच्या सावलीत राहून आले तर आयुष्यभराची माया मिळाल्यासारखं वाटतंय. तिकडे अजून थोडे दिवस राहायला मिळालं असतं ना तर लय बरं झालं असतं. त्यांच्या व्यापातून त्यांना मोकळं करता आलं असतं, सावरता आलं असतं. आईच्या कुशीत शिरून झोपायचं होतं शांत. तिच्याकडून लाड करून घ्यायचे होते. तिने तर बिचारीने माझ्यापासून तिचं जेवण पण करायचं ठरवलं होतं. घरी झाडू मारताना मला एक चिठ्ठी सापडली होती ना. याच्यात बुवांनी माझ्यासाठी काहीतरी निरोप लिहिला असेल का? प्रिय सुरेखा आणि राणी, काही पण झालं तरी ही चिठ्ठी इंद्रजित सरांच्या हाताला नाही लागली पाहिजे. काय ग, मग अशी गाडीत लई माझात बोलत होतीस माझ्याशी, आता अशी शांत शांत का उभी आहेस? तुला वाटलं असेल ना गाडीत जे काही मला भाषण दिलंस त्यानंतर मी घाबरलो असेल. असं जर तुला वाटत असेल ना तर तू खूप मोठी मूर्ख आहेस. हां, फॉर अ मोमेंट मला फॅक्टरीमध्ये असं वाटलं होतं की आता अशी लहान मुलांसारखी रडत रडत घरी जाऊन सगळं सांगून टाकशील तुझ्या आईवडिलांना. पण नाही, हळूहळू एक गोष्ट कळते आता मला. काय गोष्ट कळते सर? हेच की कितीही झालं तरी तुझं तोंड काही उघडणार नाही. तेवढे गट्सच नाही आहेत तुझ्यात. तुम्हाला काय वाटतंय की मी चिडून काहीतरी बोलावं का तुम्हाला? ठीक आहे, मग मी माझ्या आईबुवांना कधीही खरं सांगू शकते. तो सांग ना, पक्की सांग. फक्त त्यांना काही सांगण्याआधी माझ्या 2-3 प्रश्नांची उत्तरं दे. तुला हवंय का तुझ्या आईवडिलांच्या आयुष्यात जो आता आनंद आहे तो तसा नसावा? त्यांच्या चेहऱ्यावर जी आता स्माईल आहे ती तशी कायम नसावी असं वाटतं का तुला? स्मशानात जशी शांतता असते ती तुला तुझ्या घरात हवी आहे का? हो मिस ॲटिट्यूड, काय झालं? ॲटिट्यूड कुठे गेला आता तुमचा? इंद्रजित महाडिकवर हात उचललायस तू. खूप मोठी चूक केलीस आणि ती चूक केलीस ना म्हणून तुला आता हे सगळं सहन करावं लागतंय. इंद्रजितने नेहमी त्याचा नाव आणि त्याचा इगो जपलाय आणि तू काय केलंस? त्याच्या इगोला चॅलेंज केलंस. बरं, फक्त चॅलेंज नाही केलंस, त्याला खोलवर दुखावलंस. म्हणून मी हे लग्न केलंय की जेणेकरून मी तुला आयुष्यभर दुखावू शकेन. वेल, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुझ्याशी लग्न करून मला फायदा झालाय. म्हणजे मला आबांची साईन मिळाली, कामगारांनी संप मागे घेतला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुला मी माझ्या पायाशी आणू शकलो. तुझ्या आईवडिलांना तुला सांगायचं असेल ना सगळं काही, बिनधास्त सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मला असं वाटतं की एकदा तुझ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी कर. नाही म्हणजे एकुलती एक मुलगी असतो, तुझ्या आईवडिलांची तब्येतीची काळजी तुलाच करावी लागेल. काय झालं? तुला राग आला माझा? राणी, माझ्यावर रागवू नको अगं प्लीज. मी हे जे सगळं काही करतोय ना ते तुझ्यासाठी करतोय, तुझ्या आईवडिलांच्या सुखासाठी करतोय अगं. हे बघ, तू जरी त्यांना हे सांगू नाही शकलीस ना तरी मी सांगू शकतो. पण मी असं करतोय का? नाही ना. हे बघ, मला खूप काळजी आहे ग त्यांची. पण आता तुला पटतच नसेल तर ठीक आहे, मीच सांगून टाकतो त्यांना सगळं. नाही सर, नाही, तुम्ही असं करू नका. हे बघा, ऐका माझं, माझ्या आईबुवांना काहीच सांगू नका. वाह, नाईस. म्हणजे तुझ्या मनात भीती आहे तर आता ही भीती अशीच कायम ठेवायची. आणि तुला असं वाटतंय ना की मी त्यांना काही सांगू नये, पण तू एक काम कर. मी तुझी एवढी हेल्प करतोय तर माझं कौतुक करणारं एक लेटर लिही आणि मला थँक्यू मान. ठीक आहे?
मी म्हंटल ना. अगं राणी आले रे. काय झालं? अगं राणी तुझे डोळे का असे दिसत आहेत? दादू तुला काय बोलला का? तू आता रडत होतीस का? अगं नाही ते ना केव्हापासून असं डोळ्यात काहीतरी खूपतंय असं वाटतंय. जाऊ दे होईल ठीक. तू सांग ना का बोलवलं? अगं हे काय आहे ना मला कळतच नाहीये. म्हटलं की तुलाच विचारावं. आणि सांग ना हे काय आहे ग? अगं याला ना बुत्ती म्हणतात. काही ठिकाणी दुर्डी पण म्हणतात. हे बघ. हो का? पण हे कशासाठी? अगं लग्न झाल्यावरती जेव्हा पहिल्यांदा मुलगी जाते ना माहेरी 5 परतावणीसाठी, तिकडून परत येताना तिच्या बरोबर ही अशी दुर्डी देतात. या दुर्डीमध्ये तिच्या प्रेमापोटी तिला आवडणाऱ्या सगळ्या गोडधोड वस्तू, बाकी सगळ्या गोष्टी देतात. यातल्या सगळ्या गोष्टी ना लई मायेने आणि प्रेमाने बनवलेल्या असतात. छान पद्धत आहे यारी. हो ना. अगं लग्न करून सासरी गेल्यावरती आपण आपली माहेरची माणसं तसंच आपल्या सगळ्या आवडीनिवडी सोडून येतो ना. पण सासरी गेल्यावर सुद्धा माहेरची काहीतरी आठवण राहावी पोरीजवळ असं वाटत असतं प्रत्येक आई वडिलांना. म्हणून हे सगळं करण्याची प्रथा आहे. जी प्रथा माझ्या आई वडिलांनी पण केली. अगं त्यांचं लई प्रेम आहे माझ्यावर. अगं जवळ होतं ना तेव्हा त्यांनी अशी कधी माया नाही दाखवली, पण आता सारखी त्यांच्या डोळ्यात दिसते. आणि हे सगळं पण आहे ना लई प्रेमाने दिले त्यांनी. चिकू आबा बोलवतात तुला. कशासाठी ग मम्मा? आता ते मला तसं माहित असणार. जा जाऊन बघून ये पटकन. अगं पण मम्मा हे बघ ना काय. काय सांगितलं मी? जा पटकन बघून ये. काय लपवतेस? नाही मॅडम काय नाही. आई बापांनी बुत्ती दिले ना तुला, त्यात लपवण्यासारखं काय आहे? मला बघू तरी ते नीट. आई बापांनी त्यात काय काय दिलंय? ते काय फक्त तुझ्या एकटीसाठी दिलंय का? नाही ना. बघू देत ना. करंजी काय लाडू छान. अरे वा चकली पण दिली की आई बाबांनी. आता ही हुकुमाची राणी एक मज्जा बघणार. मॅडम तुम्ही काय करता? मॅडम सोडा. मॅडम असं नका करू. सोड हे. मॅडम माझा रोड बाजलो. शांत बस सांगितलं ना. याआधीच तुला बजावलं होतं ना मालती महाडिक समोर अति शहाणपणा करायचा नाही. पण तू ऐकलं नाहीस ना. आता भोग तुझ्या कर्माची फळं. मॅडम असं नका करू. माझ्या आई बोलले मायेनं प्रेमानं दिलंय हो सगळं. हे सगळं तुझ्या आई बापाने खूप मायेनं प्रेमाने दिलंय का? खूप कौतुक आहे ना तुला या बुत्तीचं.
तुला कौतुक असणारी प्रत्येक गोष्ट याशीच केरात टाकणार. माझ्या इंद्रासाठी फॅक्टरीत डबा घेऊन गेलीस ना तू, ही त्याची शिक्षा. माझ्या इंद्रा बरोबर एकाच डब्यात जेवण करण्याची हिम्मत केलीस ना तू, ही त्याची शिक्षा. मी तुमच्या पाय पडते मॅडम, माझं नका कर. मी जाणून बुजून नाही केलं, मी घरात सांगते. बांजला हो. तुम्ही ऐका, माझ्या बापाची सगळ्या कामगारांसमोर बाजू घ्यायला लावलीस ना माझ्या इंद्राला, त्याला सासर म्हणायला लावलंस ना. ही त्याची शिक्षा. आज फक्त तुझ्या घरातून आलेली बुट्टी केरात टाकली, उद्या तुलाही टाकेल, लक्षात ठेव. या कचऱ्याच्या डब्याची जागा आणि तुझी जागा एकच आहे. त्यामुळे उभ्या जन्मात माझ्या सुनेची आणि माझ्या इंद्राच्या बायकोची जागा घेण्याचा प्रयत्नही करू नकोस. राणी कापसे, जर चुकूनही प्रयत्न केलास तर या घरातून धुळीसारखी उडवून टाकेल तुला ही मालती महाडिक. झोप आली का तुला? माझा इतका वेळ वाया घालवून झोप कशी लागू शकते तुला? म्हणजे माझ्या फॅक्टरीतली सगळी कामं सोडून तुला घ्यायला यावं लागलं मला आज. त्यात तुझ्या आई वडिलांनी ती पद्धत फॉलो करण्यात किती वेळ वाया घालवला. तुझ्यामुळे आज माझा इतका वेळ वाया गेलाय ना, तुला याची किंमत माहित नाही. माझ्यासाठी माझं काम हे नेहमी प्रायोरिटी असतं आणि तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला माझी प्रायोरिटी आज बाजूला ठेवावी लागली. पण सर, मी तुम्हाला बोलवलं कारण तुम्ही तिथे आला नसता तर आबा सर तुमच्यावरती ओरडले असते. माझ्यावर खूप उपकार केलेच असं भासवू नकोस मला. आज माझे जे 4 तास वाया गेलेत ना, त्याची नुकसान भरपाई तू करून देणार आहेस मला. आपण आबासाहेब तिकडे आले नसते तर हे सगळं झालंच नसतं. आणि सर, माझ्या घरच्यांनी तुमचा मानपान केला, यात काय बिघडलं? तुझ्या आई बाबाच्या थर्ड क्लास मानपानाची काही किंमत नाहीये माझ्या लेकी, कळलं? सर, तुम्ही असं काय बोलताय? उलट तिकडे येऊन तुम्ही लई लाख मोलाची गोष्ट केली आहे. अहो, कोणाचं तरी आनंदाचं कारण बनलाय तुम्ही. लेक्चर नको आहे मला. कोणाचा आनंद कशात आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. मला फक्त माझा फायदा कशात आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टी फायद्यासाठी नसतात करायचं सर. आता तू मला शहाणपणा शिकवणार आहेस. हे बघे, मी तुमच्यासारखा इमोशनल फूल नाहीये आणि मी या सगळ्यात अडकून राहणार नाहीये. आता मुद्दा हा आहे की तू आज माझे 4 तास वाया घालवलेस आणि त्याची शिक्षा तुला मिळणार आहे. आपण सर, Your time starts now. आता 11 वाजलेत. 3 वाजेपर्यंत काहीही झालं तरी झोपायचं नाही, हीच तुझी शिक्षा आहे. इथे कुठे? इथे नाही, तिकडे गॅलरीमध्ये बसायचं आणि फक्त बसायचं. आता तुला कळेल इंद्रजितच्या टाइमची काय व्हॅल्यू आहे ते. आणि जरा जरी झोपलीस ना, कानाजवळ स्पीकर आणून ठेवायचं, समजलं? चल.
एखाद्या स्त्रीला जर मानसिक त्रास होत असेल तर तिला कायद्यानं अधिकार आहे की ती तिच्या नवऱ्याशी भांडू शकते. ए काही काय वाचतेस? नवऱ्याशी भांडायचा अधिकार नसतो, कायद्याने भांडायचा आणि कोर्टात दाद मागायचा अधिकार असतो, असं लिहिलं असेल त्याच्यात. हो हो की बरोबर आहे तुमचं. सर तुम्ही पण कायद्याचा अभ्यास केलाय का? लॉचं बुक आहे ते, त्यात काय असणार आहे? अमुक शिक्षा तमुक शिक्षा, कॉमन सेन्स आहे तो. तू खरंच वकील होणार आहेस ना? नाही, बेसिकचा खूप गोड आहे तुझा. हो सर, तुम्ही असं चिडवू नका मला. बायकोला मानसिक त्रास देणं हा कायद्यानं गुन्हा आहे. हे असं चिडवणं डिवचणं हा मानसिक त्रास आहे बरं का. काहीही बोलतेस. मी कुठं काही बोलते? इथं जे लिहिलंय तेच मी तुम्हाला सांगितलं. मनाचं काही बोलतच नाही बरं काही राणी. जास्त शानपणा करू नकोस. बरं ठीक आहे. एखादी स्त्री जर गपगुमानं लॉचा अभ्यास करत बसलेली असेल तर तिच्याकडं तिच्या नवऱ्याने हे असं बघणं कायद्यानं गुन्हा आहे आणि त्याची तर लई मोठी कठोर शिक्षा आहे. शट अप. काही बडबडतेस तू आता? मी कुठं काय बोलते? हे इथं लिहिलंय ते सांगितलं मी तुम्हाला. तुम्ही पण ना. बर, एखादी स्त्री जर चांगली वागत असेल तरी सुद्धा तिच्या बरोबर कोणीतरी वंगाळ वागतंय तर हा तर लई मोठा कायद्यानं गुन्हा आहे. त्याची तर लई म्हणजे कठोर बिक्कर शिक्षा आहे. कायद्यानं. हे बघे, तुला जे काही वाचायचं असेल ना ते वाच, पण हळू. मला त्रास होतोय त्याचा. चालतंय असं सर. थँक्यू बरं का. थँक्यू फॉर व्हॉट? ते तुमच्यामुळे आज मी अभ्यास करायला घेतला ना, म्हणजे आता मी शांतपणे रात्रभर जागून अभ्यास करू शकते. ते काय आता आयुष्यात एवढं काय काय घडून गेलं की अभ्यासाकडे लक्षच देता नाही आलं. पण तुमच्यामुळं आज मी परत अभ्यास करायला घेतला. लई थँक्यू हा सर. गप्प बसशील का आता? आणि मला हे चिडवण्यासाठी करतेस ना, मला चांगलं कळतंय. अहो मी कशाला चिडवू तुम्हाला? त्यानं मला काय मिळणार आहे? आनंद. आनंद मिळत असेल ना मला त्रास देऊन? हो तो तर तुम्हाला मिळतो ना मला त्रास देऊन. तुला काहीच कसं वाटत नाही का? तू का आलीस माझ्या आयुष्यात? हाय का आता मी कशाला येऊ तुमच्या आयुष्यात? तुम्हीच जबरदस्तीने घेऊन आलाय मला तुमच्या आयुष्यात. नाहीतर आता तर मी मस्तपैकी माझ्या चाळीत बसून चंद्रतारे बघत झोपले असते. हो, तेच करायला हवं होतं. नाही, मीच वेडा आहे जो तुझ्याशी लग्न करायला तयार झालो. तिथेच ठेवायला हवं होतं तुला. तुझा ना सिरियसली डोक्याला ताप झालाय. तुझ्या अभ्यासाच्या नाटकामुळे मला त्रास नकोय. आता थांब. आता आता कशी वाटशील? टेन्शन वाटतं. माझ्याकडे माझं पर्सनल काजू आहे. कसे बर. तर एखादी स्त्री जर अभ्यास करत बसली असेल आणि तेव्हा तिच्या नवऱ्याने जाऊन लाईट बंद केली. शट अप. माझं डोकं खाऊ नकोस आता. असं थांबा. वाट कुठे चाललाय तुम्ही? तुम्ही जर आत गेलात आणि मी झोपले तर काय करायचं? अहो मी 3 वाजेपर्यंत जागी राहते का नाही याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की नाही तुम्ही? राहीन मी जागा राहीन, पण तुझा डोळा लागू देणार नाही.
झाले सर? झोप येते का तुम्हाला? तुम्ही जा ना, आज जाऊन झोपा. जागरण जमत नाहीये ना तुम्हाला? मला जमत नाही असं या जगात काही नाहीये, समजलं? ए, 12 वाजलेत आताशी, अजून 3 तास जागायचं. सर 1 वाजलाय बर का आता. हो, अजून 2 तास जागायचे. ऑफकोर्स.